प्रेक्षकांनो नमस्कार. खबरकट्टा लय भारीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत की चंद्रपूर महानगरपालिका सत्तारूढ पक्षाकडे की विरोधकांकडे. मतदारांचा कौल काय दिसतोय? चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीला अवघे 2 दिवस शिल्लक असताना शहरातील राजकीय वातावरण हळूहळू स्पष्ट होत चालले आहे. गेल्या काही दिवसात असलेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर आज एक चित्र समोर येत आहे. मतदारांचा कौल सत्तारूढ पक्षाच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. आजच्या या वृत्त विश्लेषणात आपण पाहणार आहोत हा अंदाज का व्यक्त केला जात आहे आणि कोणत्या घटकांमुळे सत्तारूढ पक्षाला आघाडी मिळताना दिसते आहे. सत्तारूढ पक्षाकडून प्रचाराचा नारळ हा मुख्यमंत्र्यांच्या रोड शोने फोडण्यात आला. या निवडणुकीतील प्रचाराचा अधिकृत नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य रोड शोने फुटला. हा रोड शो केवळ शक्ती प्रदर्शन नव्हता, तर तो विकासाचा स्पष्ट संदेश देणारा ठरला. मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले की राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी सुमारे 70,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यात चंद्रपूर शहराला अंदाजे 2,000 कोटी रुपयांचा विकास निधी अपेक्षित असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. मतदारांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण विकासासाठी निधी आणि सत्तेतील समन्वय हे दोन्ही घटक सत्तारूढ पक्षाकडे आहेतच. चंद्रपूरच्या राजकारणात वारंवार चर्चेत असलेले 2 चेहरे म्हणजेच आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार. दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा झाली, मात्र मतदार हेही जाणून आहेत की मतभेद असले तरीही दोघांची कार्यक्षमता, कामाची जाण आणि विकासाबाबतची आस्था कुणीही नाकारू शकत नाही. विशेषतः सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरासाठी उभी केलेली विकासाची मालिका आज प्रत्यक्ष दिसणारी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, टाटा ट्रस्टच्या सहकार्याने कॅन्सर हॉस्पिटल, वन अकादमी, मोकळ्या जागांचा नियोजनबद्ध विकास, उद्यान निर्मिती, अभ्यासिका आणि शैक्षणिक सुविधा ही केवळ घोषणांची यादी नाही, तर जमिनीवर उतरलेली कामे आहेत. त्याचबरोबर चंद्रपूर शहरातील लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांनीही शहर विकासासाठी मोठा निधी खेचून आणला आहे. म्हणूनच मतदारांच्या मनात एकच भावना आहे, मतभेद असू शकतात पण काम करणारे नेते हवेत. राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अजूनही निवडणुकीतील निर्णायक मुद्दा ठरत आहे. विशेषतः महिला मतदारांमध्ये या योजनेबद्दल सकारात्मक भावना स्पष्टपणे दिसत आहे. घरगुती अर्थकारणाला थेट हातभार लावणारी योजना मतदानाच्या निर्णयावर प्रभाव टाकत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. यासोबत भाजप शिवसेना युती शहरात एक संघपणे प्रचार करत असल्याचे चित्र आहे. परंतु याउलट काँग्रेसकडे वेगळीच परिस्थिती आपण बघतोय. टीका आहे पण अजेंडा नाही. काँग्रेसची स्थिती पाहिली तर काही प्रश्न उभे राहतात. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भाषणात इतर पक्षांवर टीका हाच मुख्य मुद्दा दिसतो. तसेच आमदार विजय वडेट्टीवार यांच्याही भाषणात टीकेचा सूर आहेच, पण विकासाचा ठोस आराखडा समोर येत नाही. समर्थकांच्या तिकीट कापल्या गेल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता अजूनही जाणवते आहे. परिणामी भाषणांना अपेक्षित धार नाही, आक्रमकता कमी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूर शहरासाठी पुढील 5 वर्षांचा विकास अजेंडा हा काँग्रेसकडे स्पष्ट दिसत नाही. दोन्ही पक्षाच्या प्रचारातील फरक ठळक महत्त्वाचा आहे. मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असताना काँग्रेसचा कोणताही मोठा नेता चंद्रपूर शहरात प्रचारासाठी आलेला दिसत नाही. याच उलट भाजपसाठी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्या सभा शहरात झाल्या. हा फरक केवळ संख्येचा नाही, तर राजकीय गांभीर्य आणि ताकदीचा आहे. आणि सोबतच चंद्रपूर शहरातील लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांनी ठिकठिकाणी कॉर्नर सभा लावत आपल्या उमेदवाराला प्रचंड बळकटी दिलेली आहे.
त्याच सोबतीला आमदार सुधीर मुनगंटीवार हे देखील सर्वच समर्थकांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यामुळे आज घडीला काय चित्र आहे, तर आजच्या घडीला चंद्रपूर शहरात जे चित्र दिसतंय ते असं. सत्तारूढ पक्षाकडे विकासाचं ट्रॅक रेकॉर्ड आहे, निधी देणारे सरकार आहे, कार्यक्षम नेतृत्व आहे आणि एक संघ युती देखील आहे. या उलट विरोधकांकडे असंतोष आहे, टीका आहे, पण विकासाचा ठोस अजेंडा नाही. म्हणूनच काय तर राजकीय जाणकारांचा अंदाज आहे की विकासासाठी सदैव तत्पर असल्याचा प्रचार करणाऱ्या सत्तारूढ पक्षाच्या बाजूने मतदार नक्की उभे राहतील. म्हणूनच काय तर विकासासाठी सदैव तत्पर असल्याचा प्रचार करणाऱ्या सत्तारूढ पक्षाच्या बाजूने मतदार आता उभे राहताना दिसत आहे. अर्थातच अंतिम निर्णय मतदारांचा आहे, मात्र आज घडीला कौल सत्तेच्या बाजूने झुकताना दिसत आहे. आपण जर आमच्या या मताशी सहमत असाल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करून नक्की शेअर करा आणि अधिकाधिक माहिती करता खबरकट्टा लय भारीला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.